योग्य पद्धतीने पार पाडणे हे कार्यकर्त्याचं कर्तव्य. इथे संधी प्रत्येकाला मिळते. प्रत्येक कार्यकर्त्यास भारतीय जनता पक्षात न्याय मिळतोच अशी धारणा ठेवून गेली 27 वर्ष पुणे शहरात भारतीय जनता पार्टीसाठी अहोरात्र झटणारी व्यक्ती म्हणजे श्रीनाथ यशवंत भीमाले. कार्यकर्ता ते पुणे महानगरपालिकेतील सभागृह नेते असा संघर्षमयी प्रवास काही सोपा नव्हता. साल होते 1998. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पुणे शहर कोषाध्यक्षपदी श्रीनाथ भीमाले यांची निवड झाली. संघटन मजबूती असो, पक्षाची नाव नोंदणी असो की नागरिकांच्या अडीअडचणी सोडवणं, अशा कामात श्रीनाथ भीमाले यांनी त्या काळात प्रचंड मेहनत घेतली. प्रामुख्याने आंबेडकर नगर, प्रेमनगर, डायस प्लॉट, संदेश नगर, मार्केट यार्ड, हमाल नगर या सर्व लोकवस्तीच्या परिसरांमध्ये त्यांनी सर्वसामान्य कुटुंबाची अक्षरशः दिवस रात्र सेवा केली. तसेच या परिसराच्या लगत असलेल्या सॅलिसबरी पार्क व इतर उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये देखील कौतुकास्पद असे काम केले. 1998 ते 2002 या 4 वर्षांच्या काळात घेतलेल्या मेहनतीमुळे भारतीय जनता पक्षाने 2002च्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय युवक मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून श्रीनाथ भीमाले यांना उमेदवारी दिली. ज्या प्रभागात लोकांची प्रामाणिक सेवा केली होती त्याच प्रभागात 2002च्या निवडणुकीत एका कार्यकर्त्याचा नगरसेवक होताना या शहराने पाहिले. त्यानंतर श्रीनाथ भीमाले यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. नगरसेवक म्हणून काम करत असताना वस्त्यांचा भाग आणि सोसायटी असा संमिश्र प्रभाग असल्याने श्रीनाथ भीमाले यांनी वस्ती भागांमध्ये रस्ते, आरोग्य, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांकडे लक्ष दिले. तर सोसायटी असलेल्या उच्चभ्रू परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उद्याने विकसित करणे, फुटपाथ, सांस्कृतिक हॉल, नागरिकांसाठी सोसायटीमध्ये महापालिकेच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. 2009 मध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानंतर श्रीनाथ भीमाले यांनी ज्या पद्धतीने आपण प्रभाग विकसित केला तशाच प्रकारे सर्व विधानसभा मतदारसंघ विकसित करण्याचे पहिल्यांदा स्वप्न पाहिले आणि पुन्हा तयारी सुरू झाली. मतदान नोंदणी, विविध योजनांची शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप वाटप, आरोग्य शिबिरे यांसारखे लोकोपयोगी कार्यक्रम घेत अल्पावधीतच संपूर्ण पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये हक्काचा आणि कामाचा माणूस म्हणून श्रीनाथ भीमाले यांनी नावलौकिक मिळवला. त्यानंतर 2012 आणि 2017च्या निवडणुकांमध्ये देखील श्रीनाथ भीमाले यांनी प्रामाणिकपणे महापालिकेत नगरसेवक म्हणून पर्वती विधानसभा परिसराच्या विकासात आपले योगदान दिले. 2017 मध्ये पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी श्रीनाथ भीमाले यांच्यावर पुणे महानगरपालिका सभागृह नेतेपदाची जबाबदारी दिली. त्यावेळी पुन्हा एकदा श्रीनाथ भीमाले या अतिशय महत्वाकांक्षी नगरसेवकाने सभागृह नेता म्हणून वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, 500 इलेक्ट्रिक बसेस, नदी सुधार प्रकल्प, स्वारगेट ते कात्रज मेट्रो विस्तार, 24 तास पाणी योजना यांसारखे प्रकल्प राबवत पुणे शहराच्या विकासात अतुलनीय असे योगदान दिले. 2002 ते 2022 या 20 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये श्रीनाथ भीमाले यांनी आपल्या प्रभागात डायस प्लॉट उड्डाण पूल, संदेश नगर ई लर्निंग स्कूल, प्राध्यापक यशवंतराव भीमाले उद्यान, 24 तास पाणी योजनेमध्ये नव्या 12 लाख लिटर पाण्याच्या टाक्या, प्रभागात आकर्षक रस्ते, फुटपाथ, ड्रेनेज, एकता उद्यान, गंगूबाई भीमाले उद्यान, पर्वती मतदारसंघातील 2000 रिक्षा चालकांना मोफत गणवेश वाटप, पर्वती विधानसभा मतदारसंघात 2004 साली गणपती विसर्जन हौदात गणेश विसर्जनाची संकल्पना श्रीनाथ भीमाले यांनी पुढे आणली. आज जवळपास 20 वर्षांपासून 1 लाख लिटर क्षमतेच्या हौदात जवळपास 8 ते 10 हजार गणपती विसर्जित होतात. हा अतिशय पर्यावरण स्नेही उपक्रम त्यांनी सुरू केला. सामाजिक कार्यामध्ये योगदान देत असताना श्रीनाथ भीमाले यांनी आजवर अनेक रुग्णांचे मोफत उपचार, रुग्णांना बिलामध्ये सवलती
अशा प्रकारची अनेक समाजोपयोगी कामे सातत्याने केली आहेत. 2024च्या पुणे लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने श्रीनाथ भिमाले यांच्यावर पुणे लोकसभा समन्वय प्रभारी या पदाची जबाबदारी दिली. या निवडणुकीच्या कार्यकाळात श्रीनाथ भिमाले यांनी पुणे शहरात अतिशय उत्कृष्ट पद्धतीने प्रचाराचे नियोजन करण्यात लोकसभा निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पर्वती विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना तब्बल 29,900 मतांचा लीड मिळाला. यात सर्वाधिक म्हणजे तब्बल 8,000चे लीड हे श्रीनाथ भिमाले यांच्या प्रभागातील होते. 2024च्या निवडणुकीमध्ये मुरलीधर मोहोळ यांचा प्रचंड मतांनी विजय झाल्यानंतर श्रीनाथ भिमाले यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दृढ निश्चय केला. पुन्हा एकदा मतदारसंघामध्ये मतदान नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे सर्वाधिक फॉर्म श्रीनाथ भिमाले यांनी नोंदवून घेतले. यासाठी त्यांनी मतदारसंघात तब्बल 30 ठिकाणी वेगवेगळे सेंटर सुरू केले. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये सुमारे 30 ठिकाणी मोफत महाआरोग्य शिबिर व चष्मे वाटप कार्यक्रम राबवला आहे. यातील रुग्णांना त्यांचे रिपोर्ट्स व चष्मे घरपोच पाठवण्यात आले. आयुष्यमान भारत कार्ड अभियान, महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप, योगा डे, विविध सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक घरामध्ये श्रीनाथ भिमाले हे नाव सर्वसामान्यांचे काम करणारा माणूस आणि सर्वसामान्यांना नेहमी उपलब्ध असणारा माणूस म्हणून घेतले जाते. भविष्यात पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये ट्रॅफिक, झोपडपट्ट्यांचे प्रश्न, पाणी पुरवठा, आरोग्य असे प्रश्न सोडवण्यासाठी एक विजनरी नेता म्हणून श्रीनाथ भिमाले यांचे नाव पुढे येते. हॅलो.